लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। माहेराहून 5 लाख रुपये आणले नाही म्हणून आमच्या मुलीची हत्या केली। आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, माहेरच्या मंडळींनी घेतला पवित्रा। फुलंब्री तालुक्यातील वानेगाव येथील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे सांगत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही म्हणत 1 तास मृतदेह फुलंब्री पोलीस ठाण्यासमोर ठेवण्यात आला। सिल्लोड तालुक्यातील मोढा खुर्द येथील सुनीता हिचा विवाह फुलंब्री तालुक्यातील वानेगाव येथील अण्णा भोकरे यांच्यासोबत झाला आहे। सुनीता अण्णा भोकरे वय 31 वर्ष यांना एक 11 वर्षांची मुलगी व 9 वर्षाचा मुलगा असे 2 अपत्य आहेत। अण्णा भोकरे हा अनेक दिवसांपासून सुनीता हिला तुझ्या माहेराहून जेसीबी घेण्यासाठी 5 लाख रुपये घेऊन ये असे म्हणत होता। सुनीता हिचा मानसिक व शारीरिक छळ करीत होता। सुनीताच्या आईवडिलांनी 2 ते 3 वेळा जावई अण्णा भोकरे याला पैसे दिले, मात्र तो पुन्हा पैशांची मागणी करत असल्याने आई व वडिलांकडे पैसे नसल्याने सुनीता माहेरी सांगत नव्हती। याचाच फायदा उचलत अण्णा भोकरे यांनी सुनीताची हत्या करून मृतदेह घराशेजारील विहिरीत फेकून दिला व या प्रकरणी आम्हाला व आमच्या कोणत्याही नातेवाईकाला सांगितले नाही किंवा फोन सुद्धा केला नाही, तर दुसऱ्या दिवशी सरळ फुलंब्री पोलीस ठाण्यात सुनीता घरातून गायब झाल्याची तक्रार दिली। आम्हाला वानेगावातून परक्या माणसाने ही माहिती दिली असे सुनीताच्या आईवडिलांनी रिपब्लिकन वार्ताशी बोलताना सांगितले व शवविच्छेदन फुलंब्री ग्रामीण रुग्णालय येथे न करता छत्रपती संभाजीनगर येथे करण्याची मागणी केली व जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही असे म्हणत मृतदेह फुलंब्री पोलीस ठाण्यासमोर आणून ठेवला होता। रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। साहेब पहिल्यापासून तकलीफ देत होते, पण त्यांच्या तरासा मुलगी आम्हाला सांगत नव्हती काय तराशी म्हणून सने ते तिच्या पोटात लपून ठेवत होती। ते आम्हाला सदा पैसे मागत होते। त्यांना मुलीचा आत्महत्या करून सनी तिनं हिरीत लोटून दे। मुलीचं नाव आणि त्याच्या नवऱ्याचं नाव सांग। सुनीता अण्णा भोकरे। बरं, तुम्ही वडील आहे का त्याचे? हा, वडील आहे। तुम्हाला तक्रार एखाद्या वेळेस सांगितलं का मुलीनं का मला पैसे मागतात का असं मागतात? मग तुम्ही धाकामुळे त्यानं लपून ठेवलं साहेब। बरं, तर त्यावेळेस तुम्ही काही तक्रार वगैरे केली नाही की त्यांच्या विरोधात? नाही नाही। बोला आई। ते 5 लाख रुपये मागत होतं। इकडे आमच्या घरी आल्यावर तिनं काही फोन यावा काही केला नाही, पण ती काय म्हणते ती पैसेच मागते म्हणे, त्याला घेणं तर बीसीबी ते म्हणते पैसे आण आणि मारा आण करी। ती पोरगी काही आम्हाला सांगेनी। ती म्हणे की मायराला जाऊन आपला शेवट होणार नाही, त्याचा रोज मार खाजाय, तो माझे पैसे सांग। आम्ही एकदा दोनदा त्याला 1-2 लाख रुपये दिले जेसीबी घ्यायला, काही ट्रॅक्टर घ्यायला, त्याला पैसाच लागत होता। पोरीला फक्त पैशासाठी मार येतो आणि ती आम्हाला फोनात कथाही बोलेल नाही। घरी आमच्या घरी येऊन सांगत होती आम्हाला की ते पैसेच मागतो म्हणे का आता बी 5 लाख रुपये आलती घरी, तर म्हणत 5 लाख रुपये आण त्या बापाकडून, नंतर मी तुला रोज मारा जाईल। पण आम्ही म्हणलं जाऊ दे, आता बापाच्या घरी काही शेवट होत नाही, मायच्या घरी शेवट होत नाही, तिथे शेवट होणार आहे। तो मारली तरी राय नाही बी मारली तर तो रोज 3 रोजी 4थ्या रोजी पोरीला मारत होता। तो वाळूचा धंदा करत होता, ट्रॅक्टर भरत होता, त्याला पैसे लागत होते, तो असा भांडच होता। हा, गुंड्या लोक आहे म्हणे स्वतः। तेव्हा आम्हाला कथाही कळलं नाही त्याचं। पोरगी आम्हाला बोलत नव्हती, फक्त पैसेच सांगत होते आम्हाला घरी येऊन। तिनं फोन काही केला नाही आम्हाला, फोनात कथाही बोलली नाही आमच्याशी। तुम्ही आई आहे का मुलीची? हा, मुलीची आई। ती घरी येऊनच सांगत होती आमच्या घरी आली तवा, आणि युधित बी नव्हता 12-12 महिने, फक्त पैसे लागत होते त्याला। पैशासाठीच तिला पोरीला मारलं, रात्री मारून टोकून त्यानं हिरीत ढकलवून दिलं। कोणा देखतच काही ढकलं नाही, त्याची ती कसं होते। त्याचे नंदाई बी लगे लय येते म्हणजे ती पोरगीच अशी आहे, तिला ढकलावून द्या, तिच्या बापाकडून पैसे आणा, तिच्या बापाकडे लय पैसा आहे, तेव्हा मालदार आहे, तो काही गरीब नाही, त्याला काय झालं पैसे द्यायला तुला, तो बांड आहे। हे घटना घडल्यावर तुम्हाला फोन नाही केला की त्यानं? नाही केला आम्हाला, नवशिव फोन नाही केला, आमच्या दुसऱ्यानं फोन केला आम्हाला। आम्ही त्याला नंतर फोन लावला की काय झालं, तो म्हणतो की पोरीला पावडर शिपलं, पोरगी चालल्या गेली कुणीकडे। हा, ती पोरगी नाही का तो वाघ आला त्यांना नेली, आम्हाला काही पत्ता नाही असं त्यानं आमच्या फोनात सांगितलं। का आज काय प्रकरण आहे? तुम्ही इतके लोक फुलंब्री पोलीस ठाण्यात आलेले, काय प्रकरणामध्ये आलेले तुम्ही? आम्ही सर्व मोढा खुर्दचे रहिवासी आहे। कोणत्या तालुक्यात आहे? सिल्लोड तालुक्यातील मोढा खुर्द गाव आहे आणि वानेगाव इथे आमच्या गावची मुलगी अलका सुनीता अण्णा भोकरे ही 10-12 वर्ष अगोदर तिचं लग्न झालेलं होतं, परंतु रात्री वानेगावच्या एका गावातील एका व्यक्तीनं यांना कॉल करून सांगितलं की तुमची मुलगी विहिरीत पडलेली आहे। यांना माहिती झाल्यानंतर यांनी 10-5 लोकांना पाठवलं तिथं बघण्यासाठी, तर ते घरच्या लोकांनी त्यांना उडवाउडीची उत्तरं दिली। आम्ही आता पोलीस स्टेशनला आलो,
इथले PI साने साहेब आहे, त्यांच्याशी चर्चा केली तर साने साहेबांना सुद्धा आम्हाला उडवाउडीचे उत्तर दिले. आम्हाला म्हणे की तुम्ही कसं काय सांगू शकता की हिचा खून झाला, हिचा हे झाला, हिला लोटून दिलं, हे तुम्ही कसं काय सांगू शकता? विहिरीत जर मुलगी पडली तर तुम्ही जाऊन तिला बघितलं का? अशा पद्धतीचं त्यांनी आमच्या बरोबर वर्तणूक केली. ही घटना झाली तर याची माहिती तुम्हाला त्याच्या घरच्यांनी दिली का एका दुसऱ्या तिऱ्यात माणसाने दिली? घरच्यांनी आतापर्यंत सुद्धा ह्या क्षणापर्यंत सुद्धा फोन केलेला नाही आम्हाला किंवा सांगितले नाही. तुम्हाला माहिती कोणी दिली गावातून? गावातील वाणे गावातून माहिती कोणी दिली तुम्हाला? वाणे गावातून एका माणसानं माझं नाव न सांगण्याच्या अटीवर आम्हाला माहिती दिली की माझं नाव सांगू नका. परंतु आता आम्हाला जी माहिती मिळाली, आम्ही ते मुलीला बघितलं, तिला ठेसून मारलेलं आहे. तिच्या डोक्याला, तोंडाला, डोळ्याला मार आहे, मांडीला मार आहे आणि तिचा कान तुटलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने तिचा अमानुष असा छळ करून वडिलांचं आईचं म्हणणं आहे की बा त्याच्याकडून 5 लाख रुपयाची वारंवार मागणी होत होती की 5 लाख रुपये तू घेऊन ये, मला JCB घ्यायचंय, मी वाळूचा धंदा करतो, चोरट्या पद्धतीनं वाळू विकतो, तो वाळू तस्कर आहे. आणि अशा पद्धतीच्या माणसानं आमच्या गावच्या त्या मुलीला छळ करून वर मारून विहिरीत ढकलून दिलं. आणि दुसरी गोष्ट, एक सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की जर कोणती मुलगी ती जर घरून बेपत्ता झाली तर नातेवाईकाकडे शोध घेतला जातो, गावामध्ये शोध घेतला जातो. परंतु याने माहेरला सुद्धा फोन केला आणि गावात सुद्धा चर्चा केली नाही. 2-2 किलोमीटरवर त्या मुलीच्या 2 बहिणी दिलेल्या आहे, त्या पाहुण्यांना सुद्धा यानं फोन केलेला नाही. सरळ आला आणि पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल करून गेला. सर्वसामान्य माणूस जर कोणत्याही पद्धतीची मिसिंग दाखल करण्यासाठी गेला तर पोलीस त्याला म्हणतात की पहिले नातेवाईकाकडे शोध घ्या, आजूबाजूला शोध घ्या आणि त्याच्यानंतर 1-2 दिवसाने आपण मिसिंग दाखल करू. परंतु तो वाळूचा धंदा करत असल्यामुळे आमचा असा आरोप आहे, तो वाळूचा धंदा करत असल्यामुळे पोलिसांचे त्याचे साठे लोटे, पोलिसांना तो पैसे देतो, पैसे पुरवतो. आणि काल सुद्धा पोलिसांना त्यांनी मॅनेज करून यांचं सुद्धा तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. आमची सर्व गावकऱ्यांच्या वतीने आणि मुलीच्या आई वडिलांच्या वतीने स्पष्ट अशी मागणी आहे की आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी आहे. जोपर्यंत आमचा गुन्हा दाखल होणार नाही, आरोपी अटक होणार नाही, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही व प्रेत सुद्धा ताब्यात घेणार नाही. आम्ही असा सर्वांनी निर्धार केलेला आहे. बरोबर आहे का सगळे? तुमचं नाव आणि सांग काय? मी सरपंच लक्ष्मण कल्याणकर, मोडा खुर्द, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मयतचे कोण आहे तुम्ही? महेशचे कोण आहे तुम्ही? मी सरपंच आहे गावचा. ओके. हे बरोबर आलेले सगळे नातेवाईक. रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.